नमस्कार. आज बघूयात गावरान चवळीची भाजी कशी बनवायची ते. त्यासाठी इथे मी कुकर गरम करून घेतला आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेते. तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी छान तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घेते. जिरं छान फुललं की 3-4 कढीपत्त्याची पानं घालून घेते. इथे मी वाळलेला कढीपत्ता घेतला आहे. तुम्ही फ्रेश कढीपत्ता पण घेऊ शकता. एक मोठा बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेतला आहे आणि कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. इथे मी कांदा 2-3 मिनटं परतून घेणार आहे. कांद्याला आता हलकासा सोनेरी रंग आला आहे. त्यामध्ये मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेते आणि पुन्हा छान मिनिटभर परतून घ्यायचे. आलं लसूण पेस्ट छान मिनिटभर परतून झाली की त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेतला आहे. टोमॅटो छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. टोमॅटो मऊ झाला की त्यामध्ये आता आपल्याला सर्व मसाले घालून घ्यायचे. त्यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा कांदा लसूण मसाला. आता सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि मसाले मिनिटभर भाजून घ्यायचे. मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता इथे मी 3-4 चमचे खोबरं घेतले आणि 4-5 लसणीच्या पाकळ्या घेतल्या. ते मी मिक्सरमधून फिरवून त्याची पावडर बनवून घेतली. आता यामध्ये ती पावडर घालून घेते आणि चांगली परतून घ्यायची मसाल्यासोबत. खोबरं मी न भाजताच घेतलं आहे, त्यामुळे मसाल्यासोबत चांगलं 1-1.5 मिनिट परतून घ्यायचं आहे. सर्व मसाला व्यवस्थित परतून झाला की त्यामध्ये इथे 1 वाटी चवळी घेतली आहे. चवळी मी रात्रभर भिजायला ठेवली होती. रात्रभर भिजवून घेतली चवळी. चवळी पण मसाल्यासोबत छान परतून घ्यायची 1-1.5 मिनिट. 1-1.5 मिनिट छान परतून झाली की त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून घेणार आहे. व्यवस्थित मिक्स करून घेते. आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून आता छान 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. इथे मी झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घेतल्या आहेत आणि कुकर पूर्ण थंड करून घेतला आहे. आता तुम्ही बघू शकता भाजी व्यवस्थित शिजून तयार आहे. चवळी व्यवस्थित शिजली आहे. आता व्यवस्थित हलवून घेऊन पुन्हा यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालते. आता आपली भाजी तयार आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.